श्री गणेशाय नमः. आज मी एका पुरुष जातकाची कुंडली आपल्याशी शेअर करत आहे. या पत्रिकेमध्ये त्यांनी व्यवसाय करावा की नोकरी करावी याबाबत त्यांचा प्रश्न आहे. जातक सध्या नोकरी करत आहे. मात्र या लॉकडाऊनच्या काळामध्ये नोकरीमध्ये अनिश्चितता निर्माण झालेली आहे. त्यामुळे स्वतःचा काहीतरी व्यवसाय सुरू करावा अशी जातकाची इच्छा आहे आणि म्हणून इथे मी त्यांची कुंडली मांडलेली आहे. ही कुंडली बघताना काही विशिष्ट गोष्टी कशा बघितल्या जातात आणि जातकाने नोकरी करावी की व्यवसाय करावा याबाबत आपण निर्णय कसे करायचे असतात याबद्दल या कुंडलीमध्ये या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगतो आहे. आपल्याला लक्ष देऊन व्यवस्थित या कुंडलीचा विचार कसा करावा लागतो हे बघायचं आहे. ही कुंडली पारंपरिक पद्धतीने आणि कृष्णमूर्ती पद्धतीने दोन्ही प्रकार मिक्स करून आपण कशा प्रकारे सोडवावी लागते ते मी या व्हिडिओमध्ये आपल्याला दाखवतो. ठीक आहे. काही इनसाइट सुद्धा कुंडली बघतानाच्या तुम्हाला समजून येतील. अभ्यासनीय कुंडली आहे. या ठिकाणी या व्यक्तीचं नाव मिस्टर एम एम असं मी केलेलं आहे. कारण त्यांचं नाव जे आहे ते एम या अक्षरावरून सुरुवात होतं आणि त्यांचं आडनाव हे सुद्धा एम या अक्षरावरून सुरुवात होतं. म्हणून मी या ठिकाणी मिस्टर एम एम असं लिहिलेलं आहे. पुरुष व्यक्ती आहे. त्यांचा जन्म 11 जून 1980 वार बुधवार दुपारी 15:40 म्हणजे 3:40 त्रिचूर केरळा या ठिकाणचा त्यांचा जन्म आहे. त्यांची चंद्र राशी वृषभ आहे. सूर्य राशी मिथुन आहे आणि नक्षत्र कृत्तिका नक्षत्र चतुर्थ चरणामध्ये त्यांचा जन्म झालेला आहे. हे सर्व सांगण्याचं एकच कारण आहे. ते कारण म्हणजे तुमच्याकडे अभ्यास करण्यासाठी एक मटेरियल तयार असावं आणि अभ्यास करताना एखाद्या व्यक्तीचे डिटेल्स तुमच्याकडे व्यवस्थित असावे या अनुषंगाने मी ही पत्रिका या ठिकाणी दिलेली आहे. आता पत्रिका आपण ज्यावेळी पाहतो त्यावेळी ग्रहांच्या स्थिती अभ्यासणं हे अतिशय गरजेचं असतं. त्यासाठी आपण लग्न कुंडलीचा विचार करत असतो. हा प्रश्न व्यवसायाविषयी विचारलेला आहे. त्यामुळे व्यवसायाचं मुख्य स्थान हे दशम स्थान आपण अभ्यासायचं असतं आणि दशमातले ग्रह दशमाशी संबंधित असलेले ग्रह दशमावर योग करत असलेले ग्रह दशमाशी दृष्टी ठेवून असलेले ग्रह यांचा विचार आपल्याला करावा लागतो. पत्रिका बघताना तुम्ही मुख्य भाव विचारात घ्यायचा असतो आणि मुख्य भावाशी संबंधित असलेले ग्रह हे सुद्धा आपल्याला विचारात घ्यावे लागतात. त्याच वेळी आपल्या फलादेशामध्ये अचूकता येत असते. आपण बघतोय की दशम भावामध्ये राहू हा ग्रह आपल्या शत्रू राशीला आलेला आहे. कारण कर्क राशी ही चंद्राची राशी आहे आणि राहू चंद्राच्या राशीला ज्यावेळी येतो त्यावेळी तो शत्रू राशीमध्ये येतो. राहू काय परिणाम देतो दशम स्थानामध्ये हे पहिल्यांदा आपल्याला बघावं लागतं. राहू जेव्हा कर्मस्थानामध्ये येतो तेव्हा राहू जोरदार फळं देत असतो. असा जातक सामान्य परिस्थितीमध्ये जरी जन्मलेला असला तरी आपल्या कर्तृत्वाने आपल्या जबरदस्त इच्छाशक्तीने
आणि आपल्या अभ्यासपूर्व निर्णयाने तो आयुष्यामध्ये सफल होत असतो. असा व्यक्ती जर बिझनेस फील्डमध्ये असेल, तर तो खूप प्रगती करताना दिसतो. दशम स्थानामधला राहू उद्योग धंद्याच्या दृष्टीने सर्व उत्कृष्ट परिणाम करत असतो आणि म्हणून आपण इथे पाहतोय, तर हा राहू अशुभ करणारा नसून हा राहू या ठिकाणी शुभ फलदायक होणार आहे. क्लिअर आहे? राहूला आपण या ठिकाणी पाहिलं, पण हा राहू कस्प कुंडलीमध्ये आपली दिशा बदली करतोय का किंवा आपली स्थान बदली करतोय का, हा विचार करणं सुद्धा गरजेचं असतं. आणि म्हणून आपण कस्प कुंडलीमध्ये राहूची स्थिती बघण्याचा प्रयत्न करू. तर कस्प कुंडलीमध्ये सुद्धा राहू हा दशम भावामध्येच कर्क राशीला आपल्याला दिसून येतोय. म्हणजे व्यावसायिक क्षेत्रामध्ये हा राहू उत्तम परिणाम देणारा राहू आहे. बरोबर आहे? आता दुसरा भाग आपल्याला बघायचा असतो, तो म्हणजे भावेश. या कुंडलीमध्ये जो राशी स्वामी दशमामध्ये आहे, तो भावेश म्हणजे दशमेश आपल्याला अभ्यासावा लागतो. आपण पाहतोय या कुंडलीमध्ये कर्क रास कर्म भावामध्ये आपल्याला दिसून येते. कर्क राशीचा स्वामी चंद्र हा ग्रह असतो. कर्क राशीचा स्वामी चंद्र आपल्या उच्च राशीमध्ये अष्टम भावामध्ये आपल्याला दिसून येतोय. जर आपण फलकथनाचा विचार केला, तर दशमेश म्हणजेच कर्मेश अष्टम भावामध्ये आला, तर जातक स्वतःच्या निर्णयामुळे अपयशी होताना दिसतो आणि भरपूर नुकसान सुद्धा करताना दिसतो. जातकाची निर्णय क्षमता ही अपूर्ण असते आणि निर्णय क्षमतेमुळे एक चुकीचा निर्णय घेतला जातो आणि त्यामुळे फार मोठं नुकसान, सहन न करण्यासारखं नुकसान या जातकाला होऊ शकतं, असं आपल्याला प्रथम दर्शनी ज्यावेळी कर्मेश ग्रह अष्टम भावामध्ये म्हणजेच एकमेव नुकसान करणाऱ्या भावामध्ये आपल्याला उच्च राशीमध्ये दिसतोय, म्हणून आपण हे कथन करू शकतो. मात्र ग्रहांना ज्यावेळी जज केलं जातं, त्यावेळी आपण नवमांश कुंडलीनुसार हा ग्रह शुभ परिणाम देणार आहे का अशुभ परिणाम देणार आहे, याचा विचार आपण करतो. म्हणून आपण काय करूया, नवमांश कुंडलीमध्ये कर्मेश चंद्राचा विचार आपण करूया. म्हणजेच दशमेश चंद्र आपल्याला अष्टम भावामध्ये उच्च राशीमध्ये दिसतोय, परंतु आपण जर नवमांश कुंडलीचा विचार केला, तर काय आपल्याला दिसतंय, हा विचार करणं सुद्धा गरजेचं असतं. तर आपण बघू शकतो, जो कर्मेश चंद्र होता, तो चंद्र आपल्या मित्र राशीमध्ये धन भावामध्ये आपल्याला दिसतोय. त्यामुळे हा चंद्र नुकसान न करता धन मिळवून देणारा असा नवमांशामध्ये आपल्याला दिसत आहे. चंद्र मीन या गुरुच्या राशीमध्ये कुटुंब भावामध्ये आपल्याला दिसून येतोय. कुटुंब भाव हे धनस्थान आहे आणि उद्योगाच्या दृष्टीने जर आपण पाहिलं, तर ते प्रचंड धन मिळवून देणारं स्थान आहे. म्हणून आपण हा चंद्र आपल्या मित्र राशीला असल्यामुळे उत्तम परिणाम देईल, असं आपण म्हणू शकतो. ठीक आहे? आता थोडासा विचार मी आपल्याला जो करायला लावतो, त्या विचाराचं सुद्धा आपण विश्लेषण करणं गरजेचं आहे. तर मी एक दुसरी कुंडली दुसरी स्क्रीन आपल्याशी शेअर करतोय. आपण ग्रहांच्या दृष्टी बघत असतो. तर कुठल्या दृष्टी शुभ असतात आणि कुठल्या दृष्टी अशुभ असतात, हे आपण या चार्टनुसार बघू शकतो. सर्वप्रथम तुम्ही क्लिअर करा, ग्रह भावावर दृष्टी ठेवतात. ग्रह स्वस्थानापासून ग्रहांवर सुद्धा दृष्टी ठेवतात.
आणि दृष्टीमध्ये शुभ दृष्टी आणि अशुभ दृष्टी असे दोन प्रकार आपल्याला दिसून येतात. पारंपरिक शास्त्रामध्ये आपण असं म्हणतो, ग्रह ज्या भावात आहे तिथून 7व्या भावावर आपली दृष्टी ठेवत असतो. परंतु पारंपरिक शास्त्र या ठिकाणी असं म्हणतं, की ग्रहांना अजूनही दृष्टी असतात. त्या दृष्टी आपण म्हणजे हे प्रत्येक ग्रहांच्या बाबतीत म्हणतोय. नाहीतर आपल्याला एकच नियम असा माहिती आहे. प्रत्येक ग्रहाला 7वी दृष्टी असते आणि मंगळाला 4थी, 7वी, 8वी, गुरुला 5वी, 7वी, 9वी आणि शनीला 3री, 7वी आणि 10वी अशी दृष्टी असते, असं आपल्याला आजपर्यंत माहीत आहे. परंतु या ठिकाणी मी काही दृष्टी दाखवत आहे, त्याचा विचार सुद्धा आपल्याला करायचा असतो. हे पारंपरिक शास्त्राप्रमाणे मी आपल्याला दाखवत आहे. ग्रह बघा, 30 अंश स्वस्थानापासून स्वतःच्या डिग्री पासून 30 अंशावर आणि 330 डिग्रीवर सेमी सेक्स्टाईल नावाची दृष्टी देत असतो, जी शुभ दृष्टी आहे. 60 डिग्रीवर ग्रह सेक्स्टाईल नावाची दृष्टी देत असतो, त्याचा रिझल्ट अतिशय चांगला आहे, सुंदर आहे. त्याचप्रमाणे 120 डिग्री ते 240 डिग्री, 120 डिग्री आणि 240 डिग्री या डिग्रीवर ग्रह ट्राईन करत असतो. ट्राईन हे वरदान म्हटलेलं आहे. याचा सर्वोत्कृष्ट रिझल्ट ग्रह देत असतो आणि त्यामुळे ट्राईन ज्या ठिकाणी येईल तो ग्रह ऍक्टिव्हेट करणं गरजेचं असतं. त्यामुळे 30 डिग्री, 60 डिग्री, 120 डिग्री या 3 डिग्रींचा विचार शुभ दृष्टीसाठी करावा लागतो. अशुभ दृष्टीसाठी ग्रहापासून ग्रह ज्या भावामध्ये, राशीमध्ये जितक्या अंशावर आहे त्या अंशापासून 45 डिग्रीवर सेमी स्क्वेअर करत असतो. सेमी स्क्वेअरचा रिझल्ट हा खराब रिझल्ट असतो. त्याचप्रमाणे 90 डिग्री आणि 270 डिग्रीवर तो स्क्वेअर आणि क्वाड्रेट करत असतो. स्क्वेअर 90 डिग्रीचा स्क्वेअर बनत असतो, तर हा 90 डिग्रीचा स्क्वेअर जो आहे तो सुद्धा अशुभ परिणाम आपल्याला देत असतो. आणि सगळ्यात महत्वाचं, ग्रहाची 7वी दृष्टी ही 180 डिग्रीची दृष्टी म्हटलेली आहे. त्याला अपोजिट असं म्हणतात. ही अतिशय अशुभ दृष्टी आपल्याला कुंडलीमध्ये दिसून येते. या ठिकाणी ग्रह अतिशय मोठं नुकसान आपल्याला करताना दिसून येतात आणि म्हणून आपल्याला या शुभ दृष्टींचा आणि अशुभ दृष्टींचा विचार करणं गरजेचं असतं. तर आता आपण पुन्हा आपल्या पत्रिकेमध्ये जाऊया. पत्रिकेमध्ये गेल्यानंतर आपल्याला कुठला ग्रह काय परिणाम करत आहे हे आपण इथे बघू शकतो. सगळ्यात महत्वाचं लक्षात घ्या, की आपण काय करतोय, तर आपण दशम भावाचा विचार करतोय. कारण जातकाचा प्रश्न हा व्यवसायात संबंधित आहे आणि म्हणून आपण दशम भावाचा विचार करतोय. तर दशम भावाशी कुठले प्लॅनेट शुभ दृष्टी करतात आणि कुठले प्लॅनेट अशुभ दृष्टी करतात हे आपण बघणं गरजेचं आहे. तर आपण या ठिकाणी बघू शकतो, तर दशम भाव किती अंशावर सुरू झालेला आहे. आपण बघू शकतो दशम भाव कर्क राशीमध्ये 12 अंश 44 कलेला सुरू झालेला आहे. त्यामुळे राशी स्वामी चंद्र, नक्षत्र स्वामी शनी, उपनक्षत्र स्वामी मंगळ हा ग्रह आपल्याला दिसत आहे. कर्क राशी 12 अंश आणि 44 कला. इथे आपण राशीचा भावारंभ जो आहे, कर्क राशीचा भावारंभ इथे आपण बघू शकतो. कर्क राशीचा भावारंभ आहे 12 अंश आणि 44 कला. त्यामुळे या अंशाशी जर एखादा ग्रह परिणाम करत असेल तर आपल्याला त्याचा विचार करणं गरजेचं असतं. ठीक आहे. तर आता आपण विचार करूया की या ठिकाणी कुठले प्लॅनेट शुभ परिणाम देतात आणि कुठले प्लॅनेट अशुभ परिणाम देत असतात. सगळ्यात महत्वाचं विचार करणं आपल्याला गरजेचं आहे की 180 डिग्रीचा दशम स्थानावर अपोजिट कुठला प्लॅनेट करतोय का. कारण अपोजिट प्लॅनेट हा नुकसान करणारा प्लॅनेट असतो आणि म्हणून आपण अपोजिट बघताना दशमाचं अपोजिट स्थान जे आहे
ते आहे चतुर्थ स्थान. या चतुर्थ स्थानामध्ये केतू हा ग्रह आपल्याला दिसून येतो, परंतु राहूच्या समोरच्या भावामध्ये केतू त्याच डिग्रीवर येणार ज्या डिग्रीमध्ये राहू आहे. त्यामुळे केतूचं अपोजिट आपण दशमावर म्हणणार नाही, कारण राहू आणि केतू हे कायम अपोजिट स्थितीमध्ये आपल्याला कुंडलीमध्ये दिसून येतात. त्यामुळे यांना अपोजिट म्हणायचं नाही. त्यामुळे केतूची दृष्टी दशम भावावर अशुभ पडणार नाही, हे आपण लक्षात घ्या. मग आपल्याला दुसरा कुठला प्लॅनेट इथे दिसतोय का? तर दुसरा कुठलाही प्लॅनेट आपल्याला दिसून येत नाही. लक्षात आलं? दिसून येत नाही. मग आपण काय करूया की अपोजिट तर आपल्याला दिसत नाही, मग कुठला ग्रह सेक्स्टाईल, सेमी सेक्स्टाईल किंवा ट्राईन करतोय का हे आपल्याला बघणं गरजेचं असतं. आणि म्हणून आपण काय करूया, तर या ठिकाणी या दशमाशी कुठला प्लॅनेट संबंध ठेवतोय ते आपण बघूया. आपण बघितलं होतं की दशम भाव कर्क राशीमध्ये 12 अंशाला, पुन्हा आपण इथे बघू शकतो की कर्क रास जी आहे ती 12 अंश आणि 44 कला यामध्ये आपल्याला दिसून येते. आणि त्यामुळे याच्यावर कोण दृष्टी ठेवताय का, तर आपण बघा चंद्र 8 अंशावर आपल्याला दिसून येतोय, है ना. चंद्र 8 अंशावर आपल्याला दिसतोय. चंद्र 8 अंशाला वृषभेमध्ये आहे, म्हणजे मिथुनेत तो 8 अंशाला 30 अंशावर आला. लक्षात आलं? 30 अंशावर आला. आणि कर्केच्या 8 अंशाला तो 60 अंशावर आला. आणि ग्रहांना 5 अंश मागे किंवा 5 अंश पुढे एवढा दृष्टीचा प्रभाव पडताना आपल्याला दिसतो. त्यामुळे चंद्र दशम भावावर दृष्टी ठेवतोय. 60 डिग्रीची चंद्र दशम भावावर दृष्टी ठेवतोय. त्यामुळे चंद्राचा सेक्स्टाईल, लक्षात घ्या, चंद्राचा सेक्स्टाईल हा दशम भावावर आपल्याला दिसून येतोय. सेक्स्टाईल म्हणजे शुभ दृष्टी. कर्मेशाची, कारण चंद्र कोण आहे, तर चंद्र कर्मेश आहे. त्यामुळे कर्मेशाची कर्मस्थानावर दृष्टी ही सेक्स्टाईल स्वरूपामध्ये आपल्याला दिसून येते. आले लक्षात? पॉइंट क्लिअर होतोय व्यवस्थित? चंद्राची 60 डिग्रीची दृष्टी आपल्याला कर्म भावावर पडलेली दिसते. त्यामुळे चंद्र या ठिकाणी शुभ परिणाम करणार आहे. बरोबर आहे? त्याचप्रमाणे आपण अजून एक गोष्ट बघू शकतो. रवी ग्रह 27 अंशावर आपल्याला दिसून येतोय. बरोबर? त्यामुळे रवी ग्रह वृषभ राशीमध्ये 27 अंशावर आहे. मिथुन राशीतल्या 27 अंशावर रवी 30 डिग्रीची दृष्टी टाकेल आणि 60 डिग्रीची दृष्टी टाकेल तो दशम भावामध्ये. तर आपण बघू शकतो दशम भावामध्ये राहू हा ग्रह 29 अंशावर आहे आणि रवी ग्रह वृषभ राशीतून 27 अंशावरून राहूवर 60 डिग्रीची दृष्टी टाकत आहे. लक्षात आलं? त्यामुळे रवी ग्रह हा 60 डिग्रीने राहू ग्रहाशी सेक्स्टाईल करत आहे. त्यामुळे दशम भावाशी चंद्र ग्रहाचा सेक्स्टाईल आणि दशम भावामध्ये असलेल्या राहूवर रवी ग्रहाचा सेक्स्टाईल आपल्याला परिणाम करताना दिसतो. त्यामुळे दशम भाव हा अतिशय बलवान भाव आपल्याला बनताना दिसतो. त्यामुळे जातकाला मी एकच म्हणणं असं सांगेन की रवी म्हणजे आपले वडील आणि चंद्र म्हणजे आपली आई. त्यामुळे आपल्या कर्म भावाला आपल्या आई वडिलांचा आशीर्वाद जोरदार आहे. त्यामुळे ज्या व्यक्तीला आयुष्यामध्ये आपल्या आईचा आणि आपल्या वडिलांचा या दोन देवतांचा आशीर्वाद ज्यांना मिळतो त्यांच्या आयुष्यामध्ये कुठलीही कमतरता राहत नाही. आणि आपण नवमांश कुंडलीमध्ये पाहिलं होतं की हा चंद्रग्रह कुटुंब भावातून म्हणजेच धन भावातून आशीर्वाद देत आहे. आणि म्हणून मी असं म्हणेन की आपल्याला आपल्या आई वडिलांची सेवा ही नेहमी करायला पाहिजे. त्यांच्या इच्छा आकांक्षा आपण जपल्या पाहिजेत आणि त्यांच्या वयानुसार त्यांची काळजी आपण घ्यायला पाहिजे. तर आपलं कर्म हे अतिशय
चांगलं होईल. ठीक आहे. तर आता आपण या ग्रहांचा असा विचार केला. मग 45 डिग्रीवर 45 डिग्री ही अशुभ डिग्री असते. 90 डिग्री तर 45 डिग्री आणि 90 डिग्री वरून अशुभ कोण करतंय का हेही आपल्याला बघायला पाहिजे. तर आपण बघू शकतो. जर आपण इथून 60 डिग्री म्हणतो तर 45 डिग्री आपल्याला इथून दिसेल. तर कुठलाही प्लॅनेट 45 डिग्री दशम भावावर करत नाही. त्यामुळे या ठिकाणी कुठलाही स्क्वेअर होताना आपल्याला दिसत नाही. 90 डिग्रीवर कोण दिसतोय का? 90 डिग्रीवर तर 90 डिग्री सप्तम भावातून आपण बघणार. कारण दशम भावाशी 90 डिग्री कुठून होईल बघा. इथे 30 डिग्री, इथे 60 डिग्री आणि इथे 90 डिग्री. त्यामुळे दशम भावाशी 90 डिग्रीचा कोण कोण करणार आहे? तर या ठिकाणी आपण दिसतो सप्तम भावामध्ये असलेला ग्रह. परंतु सप्तम भावामध्ये एकही ग्रह नाही. त्यामुळे 90 डिग्रीचा अशुभ परिणाम कर्म भावावर होताना दिसत नाही. 45 डिग्रीचा अशुभ परिणाम होताना दिसत नाही आणि 180 डिग्रीचा समोरच्या चतुर्थ भावातून सुद्धा दशम भावावर परिणाम होताना दिसत नाही. लक्षात आलं? मग आपण हे बघू शकतो की दशमावर ट्राईन कुठला प्लॅनेट करतोय का? ट्राईन हे वरदान आहे. ट्राईनला पारंपरिक शास्त्रामध्ये नवपंचम असं म्हटलं जातं. त्यामुळे नवपंचम कोण करतोय का? तर दशमापासून 5वा आणि 9वा भाव. दशमापासून 5वा आणि 9व्या भावात जे ग्रह असतील ते दशमाला शुभ परिणाम देतील. मग आपण काय करायचं? इथून मोजायचं. 1, 2, 3, 4, 5. तर इथे बघू शकतो आपण. तर नेपच्यून प्लॅनेट आहे. नेपच्यून ग्रहाचा राहूशी ट्राईन होताना दिसतोय. लक्षात आलं? नेपच्यून ग्रहाचा राहूशी ट्राईन होईल त्यावेळी असं म्हणेल की उद्योग धंद्याच्या बाबतीमध्ये जे काही आपण फ्युचर मधल्या योजना करणार आहात ते नेपच्यून आपल्याला त्या योजनांच्या बाबतीमध्ये मदत करेल. एखादा निर्णय भविष्यामधला आपला चुकणार असेल तर नेपच्यून आपल्याला पूर्व सूचना देईल किंवा एखादा निर्णय आपल्याला भरपूर फायदा देणार असेल तर नेपच्यून ग्रह आपल्याला तो फायदा कशा प्रकारे होईल, आपण कुठलं पाऊल उचललं पाहिजे याबाबत आपल्याला सतर्क करत राहील. आणि त्यामुळे नेपच्यूनचा जो नवपंचम होतोय, जो ट्राईन होतोय, तो आपल्यासाठी शुभ आपल्याला होताना दिसेल. ठीक आहे. दुसरा कुठलाही प्लॅनेट 5व्या स्थानामध्ये म्हणजे दशमाच्या 5व्या स्थानामध्ये आपल्याला दिसत नाही. लक्षात आलं? व दशमाच्या 9व्या स्थानात कुठला प्लॅनेट आहे का तेही आपण बघितलं पाहिजे. तर आपण बघूया. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9. इथे बघा मीन रास षष्ठ भावामध्ये येते. त्यामुळे इथून सुद्धा दशम भावावर नवपंचम योग होणार आहे. परंतु इथे या षष्ठ भावामध्ये एकही ग्रह नाही. त्यामुळे दशमाशी नवपंचम करण्यासाठी ट्राईन करण्यासाठी इथे एकही ग्रह उपलब्ध नाही. लक्षात आलं? त्यामुळे आपण रवी या ग्रहाला, कारण रवीची दृष्टी राहूवर पडते कर्मस्थानामध्ये, त्यामुळे रवी या ग्रहाचा विचार करू शकतो. आणि चंद्राचा सुद्धा दशम भावावर 60 डिग्रीचा ऍस्पेक्ट होतोय आणि त्यामुळे सेक्स्टाईल होतोय त्या ठिकाणी. त्यामुळे या रवी आणि चंद्राचा विचार आपण कर्मासाठी करू शकतो. कर्मेशाची दृष्टी उच्च स्थानामधून, कारण उच्च राशीमधून जर कर्मस्थानावर पडत असेल तर आपल्याला उत्तम परिणाम मिळतात. दशम भावामध्ये राहू ग्रह हा उत्तम परिणाम देतच असतो. परंतु या केसमध्ये कर्मेशाची पण 60 डिग्रीची दृष्टी ही कर्मस्थानावर पडते. त्यामुळे त्याचा अतिशय शुभ परिणाम आपल्याला मिळताना दिसतो. त्याचप्रमाणे रवीची सुद्धा राहूवर दृष्टी आहे. त्यामुळे रवीचा सुद्धा आपल्याला चांगला परिणाम मिळताना दिसतो. म्हणून या जातकाने जर एखादा व्यवसाय सुरू केला तर अल्पावधीमध्ये त्यांचा व्यवसाय हा खूप जोर घेणार असतो. लक्षात आलं? व्यवसाय कुठला करावा त्याच्या बाबतीत सुद्धा आपण काही निर्णय घेऊ शकतो. लक्षात आलं? पण आपण बघू शकतो रवी ग्रह हा मेडिकल फील्ड दाखवतो, कन्सल्टिंग फील्ड दाखवतो. त्यामुळे रवी ग्रहाचा विचार मेडिकल फील्डसाठी सुद्धा आपण करू शकतो. चंद्र ग्रह हा प्रवाही ग्रह आहे. त्यामुळे एजन्सीज वगैरे हा चंद्रग्रह आपल्याला दाखवू शकतो.
म्हणून आपण चंद्राचा विचार सुद्धा कर्मासाठी करू शकतो. परंतु कुठली क्षेत्र निवडायची याचा विचार आपण काही वेळामध्येच करूया. आता मी तुम्हाला कर्म बघण्यासाठी अजून काही कुंडल्यांचा विचार करायला सांगतो. हा नियम पारंपरिक प्रमाणे बघितला जातो. त्यामुळे नक्की काय बघायचं असतं हे तुम्हाला या पत्रिकेच्या उदाहरणामध्ये समजून येईल. तर आता जसं आपण नवमांश चार्ट बघितला त्याचप्रमाणे आपल्याला अजून काही गोष्टी बघाव्या लागतात. ते म्हणजे वर्ग कुंडली. वर्ग कुंडल्या काय असतात? वर्ग कुंडल्या हा विशिष्ट विचार करण्याची पद्धती आपल्याला पारंपरिक शास्त्रामध्ये सांगितलेली आहे. म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये काही घटना असतात. त्या घटना बघताना वर्ग कुंडल्यांचा विचार सुद्धा जर करण्यात आला तर आपल्याला अजून चांगली फळं मिळू शकतात. तर या ठिकाणी वर्ग कुंडल्यांसाठी काही कुंडल्या मी इथे दाखवलेल्या आहेत. तुम्ही जर मला व्यवस्थित साथ दिलीत तर तुम्हाला मी ही संपूर्ण वर्ग कुंडली हा प्रकार कशा प्रकारे बघितला जातो हे मी तुम्हाला सांगेन. त्याचप्रमाणे कशा प्रकारे फलादेशामध्ये या वर्ग कुंडल्यांचा विचार करावा लागतो हे सुद्धा मी तुम्हाला व्यवस्थितपणे सांगेन. तर या वर्ग कुंडल्या पारंपरिक शास्त्रामध्ये बघितल्या जातात. त्या वर्ग कुंडल्या म्हणजे काय हे मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो. सगळ्यात तुम्हाला वर दिसते होरा कुंडली. संपदा विचार हा होरा कुंडलीतून केला जातो. याला D2 असं म्हटलेलं आहे. म्हणजे पारंपरिक शास्त्रामध्ये होरा बघण्यासाठी D2 नावाची कुंडली आपल्याला बघावी लागते. त्यानंतर आपल्याला दुसरी कुंडली दिसते ही द्रेष्कान कुंडली. ही भातृसौख्यासाठी आपल्याला बघावी लागते. तर द्रेष्कान कुंडलीला D3 असा चार्ट म्हटला जातो. समजते? D3 असा चार्ट याला म्हटला जातो. पुढे आपल्याला दिसते सप्तमांश कुंडली. पुत्र पौत्राग्नी ज्ञानम याचा विचार आपल्याला सप्तमांश कुंडलीवरून करावा लागतो. या सप्तमांश कुंडलीला D7 असं म्हटलेलं आहे. D7 काही इन्साइट मी नंतर तुमच्याशी शेअर करतो. म्हणजे इन्साइट जर तुम्हाला माहित असतील तर तुम्हाला कशा प्रकारे कुंडली बघावी लागते याचा विचार करायला लागेल. आणि मी पाहिजे तर वर्ग कुंडल्या एक एक वर्ग कुंडली घेऊन सुद्धा तुमचा विषय व्यवस्थितपणे क्लिअर करेन. पुढे आपण बघतोय नवमांश कुंडली. कलत्र सौख्यम इथून बघितलं जातं. नवमांश कुंडलीवरून आपल्याला जास्तीत जास्त वैवाहिक सुखाची व्याख्या करता येणं शक्य असतं. परंतु जीवनातल्या सगळ्या घटनेसाठी नवमांश कुंडलीचा विचार करण्यात येतो. या चार्टला D9 चार्ट असं म्हटलेलं आहे. D9 चार्ट असं म्हणतात. याच्या पुढे आपण बघतोय द्वादशांश कुंडली. द्वादशांश कुंडलीला D12 असं म्हटलेलं आहे. D12 यावरून पितृसौख्य बघितलं जातं. त्याचप्रमाणे खाली आपल्याला अजून एक कुंडली दिसून येते. या कुंडलीला त्रिशांश कुंडली असं म्हटलेलं आहे. आपल्यावर येणारी जी संकट आहेत, जी अरिष्ट आहेत, जे त्रास आहेत त्यांचं निवारण करणं हे या त्रिशांश कुंडलीतून आपल्याला दिसून येतं. त्याचप्रमाणे अरिष्ट कशा प्रकारचं येणार आहे, कधी येणार आहे याचा विचार सुद्धा त्रिशांश कुंडलीतून केला जातो. या कुंडलीला D30 असं म्हटलेलं आहे. हे मी पारंपरिक शास्त्रामधल्या गोष्टी आपल्याला सांगत आहे. याच्या पुढे आपण बघतोय दशमांश कुंडली. उद्योगधंद्यासाठी आपल्याला दशमांश कुंडलीचा विचार करावा लागतो. म्हणजे या जातकामध्ये आपण दशमांश कुंडलीचा जर विचार केला यांच्या कुंडलीमध्ये तर आपल्याला यांनी उद्योग केल्याने यांना फायदा मिळेल का नोकरी केल्याने फायदा मिळेल याचा विचार आपण या दशमांश कुंडलीवरून करू शकतो. दशमांश कुंडलीला D10 असं म्हटलेलं आहे. दशमांश आपण याच कुंडलीचा विचार आता या पत्रिकेसाठी करायचा आहे. D10 चार्टचा. याच्या पुढे आपण बघतोय षोडशांश कुंडली. षोडशांश कुंडलीवरून वाहन सुखाचा विचार आपल्याला करता येतो.
षोडशांश कुंडली ही D16, षोडशांश कुंडलीला D16 असं म्हटलेलं आहे. आणि त्यामुळे आपल्याला विचार करताना अशा विशिष्ट घटनेसाठी वेगवेगळ्या कुंडलींचा विचार करणं सुद्धा गरजेचं असतं. आणि म्हणून आपण बघतोय पुढची कुंडली षष्ठांश कुंडली. षष्ठांश कुंडलीला D60 असं म्हटलेलं आहे, जिथून सर्व स्थितीचा विचार आपल्याला करता येतो. हिला D60 असं म्हटलेलं आहे. त्याच्या पुढे आपण कुंडली बघतोय तिला चतुर्थांश कुंडली असं म्हटलेलं आहे. चतुर्थांश कुंडलीला D4 असं म्हटलेलं आहे. आपल्या भाग्यामध्ये असलेल्या गोष्टींचा विचार आणि भाग्य सुदृढ होण्यासाठी ज्या गोष्टी विचारात घ्याव्या लागतात त्या सर्व तुम्हाला चतुर्थांश कुंडली म्हणजे D4 या चार्ट वरून आपल्याला बघावं लागतं. लक्षात आलं? त्यानंतर आपल्याला खाली उपासना ज्ञान म्हणजे विषांश कुंडलीचा विचार करावा लागतो. विषांश कुंडलीला D20 असं म्हटलेलं आहे. विषांश कुंडलीला D20 असं म्हटलेलं आहे. त्याचप्रमाणे पुढे आपण विद्या विचारासाठी चतुर्विषांश कुंडली विचारात घेतो. चतुर्विषांश कुंडलीला D24 असं म्हटलेलं आहे. D24. तर या सगळ्या वर्ग कुंडल्या कशा बघाव्या लागतात याचा विचार आपण पुढे जाऊन करणार आहोत. परंतु आता मात्र आपण भटकू नये यासाठी मी फक्त D10 या चार्टचा विचार या ठिकाणी करणार आहे. कारण आपला प्रश्न हा उद्योगधंद्याच्या विषयी आहे आणि त्यामुळे आपण दशमांश कुंडलीचा म्हणजेच D10 या चार्टचा विचार करायचा आहे. या ठिकाणी आपण बघू शकतो की D10 या चार्टमध्ये दशम भावामध्ये ही वृश्चिक रास आहे. तुम्हाला सांगतो की ही दशमांश कुंडली म्हणजे D10 चार्ट बघताना आपण विचार करतोय तो उद्योगधंद्याच्या बाबतीमध्ये आणि म्हणून विचार करताना कर्म भावाचा विचार करायचा असतो. कर्म भावामध्ये जो राशी स्वामी असतो त्या राशी स्वामीचा आपल्याला विचार करावा लागतो. तर या ठिकाणी आपण बघतोय की इथे वृश्चिक रास आहे आणि वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ हा प्लॅनेट आपल्याला धनस्थानामध्ये त्याच्या मित्र राशीमध्ये दिसून येतोय. मित्र राशी आहे परंतु हे धनस्थान सुद्धा आहे आणि म्हणून आपण धनस्थानाचा विचार करतोय तोही उद्योगधंद्याच्या बाबतीमध्ये. म्हणून धनस्थान काय सांगतं तर धनस्थान हे आपल्याला कॅश सांगतं. धनस्थान आपल्याला कॅश फ्लो सांगत असतो आणि डेलीची जी इन्कम आहे रोजच्या रोज होणारी इन्कम ही सुद्धा आपल्याला धनस्थान सांगत असतं. शिवाय हे वाचा स्थान पण आहे. त्यामुळे आपल्याला बोलण्यामुळे जो पैसा मिळतो जो उद्योगधंदा मिळतो तो आपण इथून बघू शकतो. आणि म्हणून या ठिकाणी दशमेश जो आहे आपल्या D10 चार्ट मध्ये जो दशमेश आहे जो कर्मेश आहे तो उत्तम परिणाम देत आहे हे आपल्याला दिसून येतं. तरी सुद्धा मी तुम्हाला प्रत्येक भावामध्ये जी फळं मिळतात ती फळं सुद्धा तुम्हाला सांगतो. म्हणजे D10 चार्टचा विचार कशा प्रकारे करावा लागतो हे आपल्याला समजून येईल. जर कुंडलीमध्ये दशमेश असलेला ग्रह D10 चार्ट बद्दल मी आपल्याला सांगतोय. D10 चार्ट मध्ये राशी स्वामीला फार महत्व दिलेलं असतं आणि म्हणून हा या ठिकाणी असलेला जो वृश्चिक राशी आहे तिचा स्वामी मंगळ ग्रह आपल्याला धनस्थानामध्ये दिसून येतोय. परंतु आपल्याला कुंडली बघताना आपण जर या 12 भावातून या भावेशाला जर बघितला म्हणजेच दशमेशाला जर बघितला तर तो काय परिणाम देईल हे सुद्धा समजून घेणं गरजेचं असतं. ठीक आहे. तर बघा
दशमेश म्हणजे कर्मेश जर लग्न स्थानामध्ये असेल तर काय होतं? तर लग्न भाव हा जातकाची स्वाभाविक प्रवृत्ती सांगतो. दशम भाव हा कर्म भाव आहे. त्यामुळे जातकाची व्यवसाय करण्याची वृत्ती आहे का नोकरी करण्याची वृत्ती आहे याबद्दलची मत हा दशमेश जर लग्न स्थानामध्ये असेल तर स्पष्ट करतो. त्याचप्रमाणे जातकाची बुद्धिमत्ता, वैचारिक क्षमता, स्वाभाविक कल म्हणजे सर्वात महत्वाचं असं असतं की जातकाला जातकाला ज्या बिझनेसमध्ये आवड आहे तो बिझनेस करण्यासाठी किंवा ती नोकरी करण्यासाठी जे आवश्यक गुण लागतात किंवा जे शिक्षण लागतं ते शिक्षण हा दशमेश या ठिकाणी देताना दिसतो. आणि त्यामुळे नोकरी करणं, आपल्या मनाप्रमाणे नोकरी करणं किंवा मनाप्रमाणे व्यवसाय करणं हे आपल्याला ज्यावेळी कर्मेश कर्मेश ग्रह लग्नात जर गेलेला असेल D10 चार्ट मध्ये तर आपल्याला दिसून येतं. आता हा कर्मेश जर धनस्थानामध्ये असेल तर काय फळ मिळतात ते सुद्धा आपण बघून घेऊया. द्वितीय स्थान हे जातकाची बोलण्याची क्षमता, त्याचप्रमाणे त्याच्या बोलण्यामध्ये असलेला आत्मविश्वास आणि मत मांडण्याची सवय आपल्याला दाखवतो. द्वितीय भाव हा धनभाव पण आहे आणि त्यामुळे धन मिळवण्याचे मार्ग हे सुद्धा आपल्याला या धनभावात असलेल्या दशमेशामुळे दिसून येतं. त्याचप्रमाणे इथून इन्व्हेस्टमेंट कळतात. डेलीचे जे पैसे आपल्याकडे येतात ते पैसे सुद्धा इथून कळतात. त्याचप्रमाणे बोलण्यामुळे जे काही आपल्याला पैसे येतात ते पैसे सुद्धा कळतात. आणि म्हणून इथे जर ग्रह पडलेला असेल तर जातकाला उत्तम फायदा मिळतो. त्याचप्रमाणे हे कुटुंब स्थान असल्यामुळे जातकाने जर आपल्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीच्या माध्यमातून किंवा व्यक्तीच्या मदतीने जर त्याने व्यवसाय केला तर खूप छान फळं त्याला मिळतात हे सुद्धा आपण बघू शकतो. आणि या कुंडलीमध्ये या D10 चार्ट मध्ये आपला कर्मेश ग्रह हा धनस्थानातच आहे आणि त्यामुळे तो डेलीचा पैसा या जातकाला देणार हे आपल्याला दिसून येतं. जर हा कर्मेश ग्रह तृतीय भावात असेल तर काय फळ मिळेल? तृतीय भावावरून अंतःप्रेरणा कळते, संवेदन क्षमता कळते, कल्पना शक्ती कळते, सखोल विचार करण्याची वृत्ती आपल्याला कळते. त्याचप्रमाणे हे स्थान जे आहे ते प्रवासाचं स्थान आहे. त्यामुळे प्रवासाच्या संबंधित जी वाहनं वगैरे आहेत किंवा ज्या संबंधित गोष्टी आहेत टूर्स आणि ट्रॅव्हल्स याचा सुद्धा व्यापार इथून करू शकतो. त्याचप्रमाणे इथून डॉक्युमेंटचं स्थान असल्यामुळे डॉक्युमेंटशी रिलेटेड काही जर बिझनेस करायचा असेल तर ते सुद्धा आपल्याला कळून येतं. लेखनाचा व्यवसाय करायचा असेल, स्टेशनरीचा व्यवसाय करायचा असेल तर तो सुद्धा या तृतीय भावातून आपल्याला दिसून येतो. त्याचप्रमाणे तृतीय स्थान जे आहे ते आपल्या छोट्या भावंडाचं स्थान आहे. म्हणून छोट्या भावंडाशी संबंधित जर आपण व्यापार केला किंवा त्या भावाला घेऊन जर आपण भावंडाला घेऊन जर आपण व्यापार केला तर आपल्याला उत्कृष्ट प्रकारची फळं हा दशमेश दाखवेल. आता समजा दशमेश चतुर्थ भावामध्ये असेल तर चतुर्थ भाव काय दाखवतो? चतुर्थ भाव हा शिक्षणाचा भाव आहे. त्यामुळे शिक्षणाचं क्षेत्र, शिक्षणाची दिशा किंवा शिक्षण क्षेत्रामध्ये सुद्धा आपण कार्य करू शकता. चतुर्थ भाव हे घराचं भाव आहे. त्यामुळे वास्तूशी संबंधित सुद्धा कामं आपण करू शकता किंवा आपल्या घरातूनच आपण आपला व्यवसाय करू शकता. त्याचप्रमाणे चतुर्थ भाव हा वाहनाचा भाव आहे. म्हणून वाहन खरेदी आणि विक्री याचा व्यवसाय सुद्धा आपण चतुर्थ भावातून करू शकता किंवा स्टेशनरी जे आहेत त्या स्टेशनरी सुद्धा आपण या भावातून बघू शकता. चतुर्थ भावावरून ऑफिस, जागा या बघितल्या जातात. त्यामुळे एखादं ऑफिस घेऊन आपण आपला उत्कृष्ट व्यवसाय करू शकता. हेही आपल्याला अ, जर कर्मेश चतुर्थ भावात असेल तर ते दिसतं. त्याचप्रमाणे सुख उपभोगनाची साधनं म्हणजे टीव्ही, फ्रीज वगैरे आपण जे म्हणतो ना, जे ॲटम्स आपल्याला घरामध्ये लागतात, हे सुद्धा जर कर्मेश ग्रह चतुर्थात असेल तर त्या संबंधित व्यवसाय आपण करू शकता. आता कर्मेश ग्रह जर पंचम स्थानामध्ये असेल, हे फक्त मी D10 चार्ट बद्दल सांगतोय हां. त्याचाच विचार आपल्याला करावा लागतो. जर कर्मेश ग्रह पंचम स्थानामध्ये असेल, पंचम भाव बुद्धी, अध्ययन याचा विचार आपल्याला करताना दाखवतो. शिवाय पंचम भाव हा गुंतवणुकीचा भाव पण आहे. म्हणून जर तुम्ही गुंतवणूक केली तर तिथून सुद्धा तुम्हाला चांगल्या प्रकारची आवक मिळू शकते किंवा शेअर मार्केट वगैरे सारख्या ज्या गोष्टी आहेत त्या सुद्धा पंचमातून आपण बघत असतो आणि म्हणून शेअर मार्केटला तुम्ही एका चांगल्या
व्यवसायाचं माध्यम मानू शकता. आणि शेअर मार्केटमध्ये जी गुंतवणूक कराल तर त्या गुंतवणुकीमधून सुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारचा फायदा होईल. त्याचप्रमाणे पंचम भाव हा आध्यात्मिकतेचा भाव आहे आणि धर्म त्रिकोणाचा सुद्धा मुख्य भाव आहे. म्हणून धर्माच्या माध्यमातून सुद्धा काही सेवा करून किंवा काही कन्सल्टिंग करून तुम्ही चांगल्या प्रकारे धन अर्जित करू शकता, असं तुमचा D10 चार्ट सांगेल. जर तुमचा कर्मेश ग्रह षष्ठ भावामध्ये असेल तर काय परिणाम मिळेल? कर्मेश ग्रह षष्ठ भावामध्ये असेल तर नोकरीच्या माध्यमातून तुम्हाला उत्तम फळ मिळेल. कारण षष्ठ भाव हा नोकरीचं क्षेत्र आपल्याला दाखवतो. नोकरीमध्ये असलेली हजेरी, नोकरीतून मिळणारं धन, नोकरीचा कालावधी, त्याचप्रमाणे आपले कलिग्स वगैरे सगळं जे आपण बघतो ते आपल्याला षष्ठ भावातून कळत असतं. आणि म्हणून आपण जर तुमचा D10 चार्ट मध्ये असलेला जो कर्मेश आहे तो जर षष्ठ भावात असेल तर नोकरीच्या माध्यमातून तुम्ही तुमचा विकास अतिशय चांगल्या प्रकारे करू शकता. बऱ्याच वेळा जर तुम्हाला बिझनेस करायचा म्हटला तर षष्ठ भाव हा लोन प्राप्त करतो. त्यामुळे तुम्हाला लोनही मिळू शकतं तुमच्या बिझनेससाठी किंवा तुम्ही लोकांना लोन मिळवून देण्याचा व्यवसाय सुद्धा करू शकता जर तुमचा कर्मेश षष्ठ भावामध्ये असेल तर. मी या इन्साइट तुम्हाला सांगतोय, या व्यवस्थित लक्षात घ्या म्हणजे D10 चार्ट मध्ये तुम्हाला कसं बघावं लागतं हे समजेल. आता तुमचा कर्मेश जर सप्तम भावामध्ये असेल तर सप्तम भाव काय सांगेल? सप्तम भाव हा तर खरोखर व्यवसायाचा भाव आपल्याला दिसून येतो. कारण व्यवसायामध्ये आपले जे क्लायंट असतात, जे गिराईक असतात ते तुम्हाला या सप्तम भावातून कळतात. तुम्हाला हा सप्तम भाव व्यापारी बनवतो. त्यानंतर त्या सप्तम भाव तुम्हाला पार्टनरशिप पण सांगतो. म्हणून तुम्ही जर तुम्हाला व्यवसाय करायचा असेल तर D10 चार्ट मध्ये तुमचा कर्मेश ग्रह सप्तमात असेल तर तुम्ही पार्टनरशिप सुद्धा करू शकता. तुम्हाला उत्तम प्रकारचं यश पार्टनरशिप मधून मिळून जातं. त्याचप्रमाणे तुम्हाला सांगतो की तुम्ही सप्तम स्थानातून संस्था पण बघता. त्यामुळे संस्थांची जे तुम्ही देवाणघेवाण करता, जो व्यापार करता म्हणजे मोठ्या लेवलच्या संस्था मी म्हणतोय. जर तुम्हाला कॉर्पोरेट लेवलला वगैरे काम करायचं असेल तर तुमचा D10 मधला जो दशमेश आहे तो सप्तमात असेल तर तुम्ही कॉर्पोरेट लेवलला अतिशय चांगल्या प्रकारचं काम करू शकता. आले लक्षात? जर तुमचा D10 चार्ट मध्ये जो कर्मेश आहे तो जर अष्टम स्थानामध्ये असेल तर शक्यतो व्यवसायाच्या भानगडीत पडायचं नाही. कारण जर तुम्ही व्यवसाय करायला लागलात तर तुमचं एखादं नुकसान मोठ्या प्रमाणात होऊ शकतं आणि तुम्ही व्यवसायात कधीच तुम्ही चांगली प्रगती करू शकणार नाही. परंतु तुम्हाला सांगतो, तुम्हाला जर व्यवसाय करायचा असेल तर काय करू शकता? तर स्मशानाशी संबंधित जी काही साहित्य लागतं त्या साहित्याचा जर तुम्ही विचार केला तर तुम्हाला त्या व्यवसायामध्ये यश लागतं. शिवाय ऑकल्ट सायन्स जे आहे, आध्यात्मिक जे सायन्स आहे ते तुम्हाला अष्टम भावातून दिसत असतं आणि म्हणून ऑकल्ट सायन्स मध्ये जर तुम्ही काही व्यापार करायचा विचार करत असाल तर तुमचा D10 मधला जो कर्मेश आहे तो अष्टमात असेल तर तुम्ही बिनधास्त करू शकता. त्याचप्रमाणे तुम्हाला सांगतो इथून निवृत्ती वेतन, प्रॉव्हिडंट फंड, पेन्शन या सगळ्या गोष्टी दिसतात किंवा विमा, आयुष्य विमा जो आपण म्हणतो, आयुर्विमा ज्याला म्हटलं जातं, तर तो विमा सुद्धा अष्टम भावातून दिसतो. जर तुमचा कर्मेश अष्टम स्थानामध्ये असेल तर विमा क्षेत्रामध्ये सुद्धा तुम्ही उत्तम बिझनेस करू शकता. यापुढे बघा, जर तुमचा D10 चार्ट मधला जो कर्मेश आहे तो जर भाग्य भावामध्ये असेल तर तुम्ही काय करू शकता? भाग्य भाव हा धर्म त्रिकोणाचा एक भाव आहे आणि त्यामुळे धार्मिक गोष्टी ज्या आहेत म्हणजे पूजापाठ, ज्योतिषशास्त्र, वास्तुशास्त्र याच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही उत्तम प्रकारचं फळ मिळवू शकता. शिवाय हा जो भाग्य भाव आहे ज्याला आपण नवम भाव म्हणतो, इथून आपल्याला जनसमुदायाचा व्यवसायामध्ये मिळणारा जो प्रतिसाद आहे तो प्रतिसाद बघत असतो. त्याचप्रमाणे माल विक्रीसाठी जी बाजारपेठ आपल्याला प्राप्त होते ती सुद्धा आपल्याला इथून दिसत असते आणि म्हणून तुम्ही एक चांगले बिझनेसमन बनू शकता. लोकांचा चांगला सपोर्ट, तुम्हाला जनसमुदायाचा चांगला सपोर्ट जर तुमचा D10 मध्ये असलेला जो कर्मेश आहे तो कर्मेश नवम स्थानामध्ये असेल तर आपल्याला दिसून येतो. शिवाय हा भाव जो आहे तो नवम भाव परदेशाचा भाव आहे. म्हणून इम्पोर्ट एक्सपोर्ट याचा विचार सुद्धा तुम्ही इथून करू शकता. शिवाय नवम भाव हा प्रवासाचा भाव सुद्धा आहे. म्हणून प्रवासाशी किंवा दळणवळणाशी लागणारी जी साधनं आहेत, वाहनं आहेत त्यांचा विचार सुद्धा तुम्ही करू शकता. टूर्स आणि ट्रॅव्हल्स अशी एजन्सी
तुम्ही करू शकता. लक्षात आलं? आता D10 चार्ट मध्ये कर्मेश जर कर्मभावामध्येच काम करत असेल तर आपल्याला काय कळेल, तर कर्मस्थान हे कुंडलीतलं सगळ्यात महत्वाचं स्थान आहे. कारण हे स्थान कुणाचं अशुभ करत नाही किंवा या स्थानामुळे कुणाचं अशुभ होत नाही, म्हणून याला स्वयंपूर्ण स्थान असं म्हटलेलं आहे. जर तुमचा D10 चार्ट मधला कर्मेश जर कर्मस्थानामध्ये असेल तर तुम्ही उत्तम प्रकारचे उद्योगपती बनू शकता. कारण इथून व्यवसायाचं क्षेत्र, व्यवसायाचा दर्जा, व्यवसायातून मिळणारा अधिकार, मान सन्मान, कीर्ती, प्रतिष्ठा, व्यावसायिक दृष्टिकोन याचा विचार आपल्याला मिळताना दिसतो. आणि म्हणून जर तुमचा D10 मध्ये कर्मेश जर कर्मस्थानामध्ये असेल तर तुम्ही बिंदास व्यवसायामध्ये पडू शकता. तुम्हाला उत्कृष्ट प्रकारचा फायदा होताना दिसतो. आता बघा D10 मधला तुमचा जो कर्मेश आहे तो समजा लाभभावामध्ये जर येत असेल तर काय फळ मिळतील? लाभभाव म्हणजे प्राप्तीचा भाव आपल्याला दिसून येतो. त्यामुळे व्यवसायाची भरभराट, व्यवसायापासून मिळणारे लाभ, लोकांचा सपोर्ट, व्यवसायामध्ये आपले असलेले जे फॉलोअर्स आहेत, शुभचिंतक आहेत, मित्र आहेत, याचा विचार आपल्याला या लाभभावातून होताना दिसतो. आणि त्यामुळे जर D10 चार्ट मधला कर्मेश लाभभावामध्ये असेल, या व्यक्तीने कुठल्याही व्यवसायामध्ये आपलं लक आजमावण्याचा प्रयत्न केला तर नशिबाची उत्तम साथ त्यांना मिळताना दिसते. म्हणून हा उत्कृष्ट प्रकार आपल्याला कुंडलीमध्ये दिसून येईल. या ठिकाणी तुम्ही मोठ्या भावंडाचा सपोर्ट घेऊ शकता, मित्रांची सुद्धा मदत आपण घेऊ शकता. या भावामध्ये तुम्हाला सांगतो की प्रत्येक भावामध्ये एक व्यक्ती आहे. त्या व्यक्तींचा जर तुम्ही थोडा सपोर्ट घेतला तर खरोखर तुम्हाला D10 चार्ट हा खूप मार्गदर्शन करताना दिसून येईल. आता आपण बघूया की D10 चार्ट मध्ये जर कर्मेश ग्रह व्ययस्थानामध्ये असेल तर काय होईल? व्ययस्थान काय दाखवतं? तर व्ययस्थान ही मोठ्या प्रकारची गुंतवणूक दाखवतं आणि त्यामुळे मोठ्या गुंतवणुकीतून मिळणारा नफा हे तुम्हाला D10 चार्ट मधला दशमेश दाखवेल. त्याचप्रमाणे तुम्हाला परदेशामध्ये नोकरी किंवा व्यवसाय हे सुद्धा D10 चार्ट मधला तुम्हाला कर्मेश सांगू शकतो. आणि म्हणून जर तुम्ही परदेशामध्ये नोकरीसाठी गेलात किंवा व्यवसायासाठी गेलात तर तुम्हाला खूप चांगला लाभ होऊ शकतो. त्याचप्रमाणे हे इथून हॉस्पिटल सुद्धा करतात. त्यामुळे हॉस्पिटलला लागणारी जी साधनं आहेत त्या साधनांचा विचार आपण इथून करू शकतो. लक्षात आलं? त्यामुळे त्यामुळे आपल्याला D10 या चार्टचा विचार कसा प्रकारे करावा लागतो याचे इनसाइट्स मी तुम्हाला सांगितलेले आहेत. त्याचा विचार तुम्हाला करणं गरजेचं आहे. आता आपण बघूया की या कुंडलीमध्ये D10 मध्ये असलेला जो कर्मेश आहे तो कुठे आहे? तर तो कुटुंब स्थानात आहे, धनस्थानात आहे. त्याचप्रमाणे डेलीचा जो पैसा मिळतो त्या स्थानामध्ये आहे. त्यामुळे जातकाने जर व्यवसाय केला तर निश्चितपणे त्यांना उत्तम प्रकारचं धन मिळेल आणि रोजचा रोज पैसा, रोजचा म्हणजे डेलीची कॅश ही तुम्हाला मिळताना दिसेल. डेलीची कॅश तुम्हाला मिळताना दिसेल. त्यामुळे या जातकाने व्यवसायात पडायचं की नाही? पडायला पाहिजे, है ना? निश्चित पडायला पाहिजे. मी काही इनसाइट जे तुम्हाला दिलेले आहेत त्या इनसाइटचा विचार करा. D10 म्हणजे दशमांश चार्टचा विचार तुम्ही करा. D10 चार्टचा विचार करा तर तुम्हाला उत्तम प्रकारची फळं मिळताना दिसतील. क्लिअर आहे? क्लिअर आहे? अजून थोडेसे इनसाइट मी तुम्हाला देतो अष्टक वर्गाबद्दल. हे विषय पुढे जाऊन आपण उत्तम प्रकारे अभ्यासू शकतो. तर इथे बघा आपण सर्वाष्टक वर्ग या ठिकाणी बघतोय. इथे बिंदू आणि रेखा यांचा विचार केला जातो. बिंदू हे ग्रह आपल्याला देत असतात. अष्टक वर्ग म्हणजे काय? तर अष्टक वर्गामध्ये तुम्हाला दिसतंय एक लग्न आणि 7 ग्रह बघा, रवी, चंद्र, मंगळ, बुध, गुरु, शुक्र आणि शनी. यात राहू केतू नसतात. सर्वाष्टक वर्गामध्ये राहू आणि केतू घेतले जात नाहीत. तर इथे आपण बघू शकतो तर 1 रवी, 2 चंद्र, 3 मंगळ, 4 बुध, 5 गुरु, 6 शुक्र आणि 7वा शनी आणि लग्न 8वं. असं 8 गोष्टींचा विचार करणं आपल्याला गरजेचं असतं. लक्षात आलं? तर आपल्याला सर्वाष्टक वर्गामध्ये बिंदू आणि रेखा यांचा विचार केला जातो. बिंदू आणि रेखा म्हणजे काय? रेखा हे त्या भावाशी असलेली अशुभता दाखवते आणि बिंदू हे त्या भावाशी असलेले शुभता दाखवतात. भावाला कमीत कमी 28 बिंदू जर मिळत असतील तर तो भाव
उत्तम परिणाम देतो आणि 28 पेक्षा जास्त असतील किंवा 28च्या आसपास जर तुम्हाला दिसून येत असतील तर तो भाव आपल्याला शुभ परिणाम देताना दिसतो. ग्रह पण बिंदू देतात. ग्रह बिंदू देतात तर एखाद्या भावावर ग्रह कसे देतात तर त्याबद्दल मी तुम्हाला थोडं पुढे सांगतो. पण आता आपण भावाशी संबंधित ज्या गोष्टी आहेत त्या पहिल्यांदा बघून घेऊया. बाकी ग्रह कसे परिणाम अष्टक वर्गामध्ये देतात ते मी तुम्हाला एक थोड्याच वेळामध्ये सांगतो. त्याच्या इन्साइट तुम्हाला देतो. तर आपण आता इथे बघू शकतो हा दशम भाव आहे. कारण आपण या ठिकाणी बघा हा लग्न भाव, द्वितीय भाव, तृतीय भाव हे वरती भाव आहेत. तृतीय भाव, चतुर्थ भाव, पंचम भाव, षष्ठ भाव, सप्तम भाव, अष्टम भाव, नवम भाव, दशम भाव, एकादश भाव आणि द्वादश भाव. इथे आपण बघू शकतो तर हा दशम भाव आहे. हा दशम भाव आहे आणि दशमाला कुल किती बिंदू प्राप्त झालेले आहेत तर 25 बिंदू प्राप्त झालेले आहेत. 25 बिंदू प्राप्त झालेले आहेत आणि 28 बिंदू ज्या भावाला मिळतात तो भाव उत्तम परिणाम देताना दिसतो. तर तुम्ही बघू शकता लग्न भावाला 27 गुण मिळत आहेत, धन भावाला 27 गुण मिळत आहेत, पराक्रम भावाला 33 गुण मिळत आहेत, चतुर्थ भावाला 25 गुण मिळत आहेत, पंचम भावाला 29 गुण मिळत आहेत, षष्ठ भावाला 18 गुण मिळत आहेत. आता जातकाने नोकरी करावी की व्यवसाय करावा हे तुम्हाला इथेच कळेल. नोकरी आपण बघतो षष्ठ स्थानातून आणि षष्ठ स्थानामध्ये फक्त 18 बिंदू प्राप्त झालेले आहेत. बरोबर. आणि दशम भावाशी किती बिंदू प्राप्त झाले आहेत बघा तर 25 बिंदू दशम भावाशी प्राप्त झालेले आहेत. म्हणून जातकाने जर व्यवसाय केला तर त्यांना फार चांगली प्रगती मिळेल. नोकरीमधून तितकीशी प्रगती दिसत नाही कारण लाभस्थानाला पण 28 गुण मिळत आहेत त्यामुळे त्यांना लाभ मिळणार आणि 25 हे बिंदू जे आहेत ते 28 बिंदूच्या जवळ आहेत त्यामुळे कर्म भावातून आपल्याला चांगला परिणाम मिळताना दिसेल. लक्षात आलं. कर्म भावातून चांगला परिणाम मिळताना दिसेल. म्हणून आपण काय करूया तर या कर्म भावाचा विचार आपण करूया. म्हणजे यांनी व्यवसाय केला पाहिजे याचा विचार आपण करूया. आता बघूया की प्रत्येक ग्रहाला किती बिंदू प्राप्त होत असतात हे मी तुम्हाला सांगतो. ग्रह परिणाम कसे देतात. ग्रह ज्या भावामध्ये आहेत तिथल्या राशीमधून ते वेगवेगळ्या ठिकाणी परिणाम देत असतात. तर इथे तुम्ही बघू शकता की काही ठिकाणी तुम्हाला 1 आकडा दिसतोय आणि काही ठिकाणी तुम्हाला 0 आकडा दिसून येतोय. म्हणजे ग्रह ज्या ठिकाणी 0 आहे तिथे त्यांचा परिणाम त्या भावाला मिळत नाही. परंतु ज्या ठिकाणी 1 अंक आहे त्या भावाला त्या ग्रहाचा परिणाम मिळतोय असं म्हटलेलं आहे. तर बघा रवी ग्रह एकूण 48 बिंदू देत असतो. चंद्र ग्रह 49 बिंदू देत असतो. मंगळ ग्रह 39 बिंदू देत असतो. बुध ग्रह 54 बिंदू देत असतो. गुरु ग्रह 56 बिंदू देत असतो. शुक्र ग्रह 52 बिंदू देत असतो. शनी ग्रह 39 बिंदू देत असतो आणि लग्न 49 गुण देत असतं, बिंदू देत असतं. ज्या ठिकाणी तुम्ही लक्षात घ्या ग्रह आहेत त्या भावापासून त्या राशीपासून पुढे मोजणी केलेली असते भावांची. लक्षात आलं. पुढे मोजणी केलेली असते भावांची आणि म्हणून तुम्ही बघू शकता की आपण हे भिन्नाष्टक वर्ग जेव्हा बघतो तेव्हा कुंडली आपण बाजूला ठेवून जर विचार केला तर अजून हा विचार जो आहे तो तुम्हाला व्यवस्थित कळू शकेल. तर मी इथे दाखवतो तुम्हाला. इथे दाखवतो. एक रवीचा विचार मी पहिल्यांदा करून दाखवतो. त्यानुसार तुम्हाला बाकीच्या ग्रहांचा विचार आपल्याला करता येईल. इथे आपण बघतोय तर रवी ग्रह वृषभ राशीमध्ये इथे दिसतोय बघा. रवी ग्रह वृषभ राशीमध्ये आपल्याला अष्टम भावामध्ये दिसून येतोय. लक्षात आलं. तर आता हा रवी ग्रह वृषभ राशीमध्ये असल्यामुळे इथे बघा की ही वृषभ राशी आहे, ही मिथुन राशी आहे, ही कर्क राशी आहे. बरोबर. या ठिकाणी सिंह राशी, कन्या राशी, तुला राशी, वृश्चिक राशी, धनु राशी, मकर राशी, कुंभ राशी, मीन राशी आणि मेष राशी यावरती दिसत आहेत. त्या आकडे जे आहेत ते राशीचे आकडे आपल्याला दिसून येत आहेत. तर रवी ग्रह हा आपल्याला अष्टम भावामध्ये वृषभ राशीमध्ये आहे. म्हणून रवीसाठी काय झालं वृषभ राशी पहिल्यांदा आली. लक्षात आलं. वृषभ राशी पहिल्यांदा आली. तर कर्क राशी ज्या ठिकाणी आहे तो दशम भाव आहे. कर्क राशी ज्या ठिकाणी आहे तिथे दशम भाव आहे. म्हणून तुम्ही बघा हा दशम भाव आहे. दशम भावामध्ये रवी काय देतोय
तर रवी 0 देतोय. लक्षात आलं? अष्टक वर्गामध्ये किती बिंदू देतोय? तर 0 बिंदू देतोय. लक्षात आलं? त्याप्रमाणे दशम भावावर रवीचे कुल गुण किती मिळतायत? तर 2 मिळतायत. लक्षात आलं? त्यामुळे रवीचा व्यवसाय तितकासा फायदेशीर ठरणारा दिसत नाही. लक्षात आलं? म्हणजे औषधांचा व्यापार जर तुम्ही करायचं म्हटलं, तर औषधांचा व्यापार तितकासा फायदा देईल असं वाटत नाही. क्लिअर आहे? तरी पण आपण पुढे जाऊन अजूनही विचार करूया. चंद्राचा विचार जर आपण केला, तर चंद्र 4 गुण देतो. तुम्हाला सांगतो, किती बिंदू मिळायला पाहिजेत? तर आपल्याला 4 बिंदू जो ग्रह देतो किंवा 4 पेक्षा जास्त बिंदू एखादा ग्रह देतो, तो ग्रह उत्तम परिणाम करताना आपल्याला दिसून येतो. 4 पेक्षा कमी गुण असतील, 1 किंवा 2 गुण जर असतील, तर मात्र त्याचा तितकासा विचार करायचा नाही. मात्र 4 गुण मिळत असतील, तर तुम्ही बिनधास्त विचार करू शकता. तर तुम्ही बघू शकता. दशम भावामध्ये कर्क रास आहे आणि चंद्र वृषभ राशीला आहे. त्यामुळे इथे आपल्याला वृषभ रास दिसते आणि दशम भावामध्ये कर्क रास आहे. तर चंद्राने किती गुण दिलेले आहेत या ठिकाणी आपण बघू शकतो. तर दशम भावाला एकूण सर्व ग्रहांनी मिळून 4 गुण दिलेले आहेत. लक्षात आलं? 4 गुण दिलेले आहेत आणि चंद्राचे विशेषतः जर आपण गुण पाहिले तर किती दिसत आहेत? 6 गुण आपल्याला दिसून येतात. 6 बिंदू आपल्याला दिसून येतात. त्यामुळे चंद्राचा व्यवसाय हा आपल्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. लक्षात आलं? त्याचप्रमाणे बघा, की या ठिकाणी मंगळ ग्रह जो आहे, तो लाभभावामध्ये आहे आणि त्यामुळे आपल्याला ही कर्क राशी दिसते ती इथे. तर मंगळाने किती गुण दिलेले आहेत? तर 4 गुण दिलेले आहेत. लक्षात आलं? आणि मंगळाचे असेही गुण बघितले आपण बिंदू बघितले तर 7 बिंदू आपल्याला दिसून येतात. त्यामुळे मंगळाचा व्यवसाय हा सुद्धा आपण करू शकता. बुधाचा विचार जर आपण केला, तर बुध आपल्याला किती गुण देतोय? बुध आपल्याला 3 गुण 3 बिंदू देताना दिसतोय. तेव्हा बुध दशम स्थानामध्ये 0 गुण प्राप्त करतोय. लक्षात आलं? म्हणजे तो रेखा या ठिकाणी देतोय. तो तिथे बुध बिलकुल सपोर्ट करताना दिसत नाही. त्यामुळे बुधाचा व्यवसाय करण्याचा विचार करायचा नाही. गुरुग्रह गुरुग्रह आपल्याला 5 गुण देताना दिसतोय. त्यामुळे गुरुचा व्यवसाय तुम्ही करू शकता. गुरुचा व्यवसाय करू शकता म्हणजे आध्यात्मिक ज्या गोष्टी आहेत, ज्योतिषशास्त्र, वास्तुशास्त्र याचा कन्सल्टिंगचा व्यवसाय हा सुद्धा करू शकता. म्हणजे डेलीचा पैसा तुम्हाला मिळताना दिसेल. शिवाय गुरुग्रह या ठिकाणी 8 बिंदू आपल्याला देताना दिसतोय आणि दशमाशी तो 5 बिंदू देतोय. त्यामुळे गुरुचा व्यवसाय तुम्ही करा. तुम्हाला मेडिकल टाकायची इच्छा आहे असं तुम्ही म्हटलेलं आहे, तर मेडिकल जर टाकायचं असेल, तर तुम्हाला जनरिकचं मेडिकल टाका किंवा आयुर्वेदिक औषधं जी असतात त्याचं मेडिकल टाकू शकता किंवा पतंजली सारख्या काही संस्था आहेत त्यांचे सुद्धा औषधं तुम्ही विकू शकता. तुम्हाला चांगला प्रॉफिट मिळायला लागेल. पतंजली सारखं पण त्यांची पण बरीचशी औषधं मार्केटमध्ये आपल्याला दिसून येतात. त्यांचा मेडिकलचा व्यवसाय सुद्धा आपण करू शकता. शुक्र ग्रह आपल्या दशम स्थानाला किती पॉईंट देतोय? तर शुक्र 3 पॉईंट देतोय आणि शिवाय त्याचे आपल्याला किती बिंदू दिसत आहेत? तर 9 बिंदू दिसतात. शुक्राचा व्यवसाय पण तुम्ही करू शकता. म्हणजे तुम्ही जे म्हटलेलं आहे की सौंदर्य प्रसाधनांचा व्यवसाय किंवा तुम्हाला युनिसेक्स पार्लर काढायचं आहे जे शुक्राच्या अंमलाखाली येताना दिसतं, तर तुम्ही युनिसेक्स पार्लरचा सुद्धा विचार करू शकता किंवा जर काही कॉस्मेटिक क्षेत्रामध्ये तुम्हाला जर काही करायचं असेल तर तेही करू शकता. शुक्र हा धनाच्या गुंतवणुकीबाबत सांगतो. त्यामुळे शेअर मार्केटमध्ये सुद्धा तुम्हाला जर काही करायचं असेल, शेअर मार्केटचा व्यवसाय करायचा असेल, तर तो सुद्धा तुम्ही छान प्रकारे करू शकता. आले लक्षात? त्याचप्रमाणे शनी काय सांगतोय? तर शनी आपण इथे बघू शकतो. तो कुल 4 बिंदू आपल्याला देताना दिसतोय. त्याचप्रमाणे शनीचे बघा इथेही 4 बिंदू दिसतायत आणि कर्मस्थानावर पण 4 बिंदू दिसतायत. त्यामुळे शनीचा व्यवसाय म्हणजे तुम्ही आयटी फील्डमध्ये आहात, तर तुम्ही सुद्धा आयटी फील्डशी संबंधित पण काही जर व्यवसाय करायचा असेल, तर तुम्ही करू शकता किंवा शनी हा वास्तू पण दाखवतो. त्यामुळे जर तुम्हाला वास्तुशास्त्रामध्ये जसं ज्योतिष गुरूने दाखवलं, तसं वास्तुशास्त्रामध्ये पण जर तुम्हाला काही करायचं असेल, तर तेही तुम्ही चांगल्या प्रकारे करू शकता. लक्षात आलं? लग्न स्थानापासून गुण किती मिळत आहेत? तर लग्न स्थानापासून आपण जर बघितलं तर 5 बिंदू आपल्याला प्राप्त होत आहेत आणि त्यामुळे निश्चितच व्यवसायामध्ये तुम्ही चांगलं करू शकता. क्लिअर आहे? तर बघा अशा प्रकारे काही इन्साईट मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतोय. ते इन्साईट तुम्ही व्यवस्थित समजा आणि
उद्योग व्यवसायाचा कसा विचार करावा लागतो याच्याबद्दल तुमचं मन जे आहे ते व्यवस्थित करा. एक ज्योतिषी जेव्हा एखादी कुंडली बघतो, तेव्हा विविध अंगातून कुंडली बघावी लागते, हे मी तुम्हाला आज दाखवतोय. आपण केपी मध्ये पण जर विचार केला, तर केपी मध्ये विचार कसं करतो? तर केपी मध्ये आपण विचार करताना कस्प चार्टचा विचार करतो. आणि काय बघतो? तर उद्योगधंदा जर करायचा आहे, तर दशम भावाचा उपनक्षत्र स्वामी आपल्याला काय सांगतो आहे, हे आपल्याला बघावं लागतं. दशम भावाचा उपनक्षत्र स्वामी कोण आहे? तर मंगळ आहे. दशम भावाचा म्हणजे तुम्ही जर व्यवसाय करायचं म्हटलं, तर आपल्याला काय दिसतं? दशम भावाचा उपनक्षत्र स्वामी हा मंगळ ग्रह आपल्याला दिसून येतो. मंगळ ग्रहाची स्थिती कुंडलीत काय आहे? तर मंगळ ग्रह हा आपल्याला दिसतोय तो द्वितीयेश. त्याचप्रमाणे तो आहे सप्तमेश. सप्तम स्थान हे व्यापाराचं स्थान आहे आणि द्वितीय स्थान हे धनाचं स्थान आहे. बरं? आणि मंगळ कुठल्या स्थानामध्ये फळ देतोय? तर मंगळ आपल्याला लाभस्थानामध्ये फळ देतोय. त्यामुळे 2, 7 आणि 11 या भावाची फळं मंगळ ग्रह आपल्याला देताना दिसतोय. त्यामुळे कृष्णमूर्ती पद्धतीमध्ये सुद्धा जर आपण याचा विचार केला, तर दशम भावाचा उपनक्षत्र स्वामी मंगळ हा 11, 2, 7 या भावांची फळं आपल्याला देताना दिसतोय. त्याचप्रमाणे तुम्हाला सांगतो, की हा मंगळ जो आहे तो अष्टम भाव पण आपल्याला दाखवतोय. या ठिकाणी अष्टम भाव हा नुकसानीचा भाव नसून ऑकल्ट सायन्स मध्ये हाऊस युटिलायझेशन जर तुम्हाला करायचं म्हटलं, तर हाऊस युटिलायझेशन कसं करावं लागतं हे मी तुम्हाला इथे दाखवतो. अष्टम भाव हा ऑकल्ट सायन्स दाखवतं, आध्यात्मिक क्षेत्र दाखवतं. या क्षेत्रामध्ये जर तुम्ही काम केलं, तर हा शुक्र सुद्धा तुम्हाला उत्कृष्ट प्रकारचा फायदा देताना दिसेल. धनस्थान, क्लायंट आणि लाभस्थान हे तर मंगळाने दाखवलेलंच आहे. आणि ऑकल्ट सायन्स मधून तुम्हाला चांगल्या प्रकारचा फायदा मिळेल, हा तुम्हाला शुक्र दाखवतोय. त्याचप्रमाणे गुरुग्रह हा तुम्हाला कर्म आणि षष्ठ भाव दाखवतोय. तृतीय भाव पण आहे. तृतीय भाव हा पराक्रम स्थान आहे. आणि षष्ठ भाव हा तुम्हाला क्लायंट कडून मिळणारा पैसा जो आहे त्याचा भाव आपल्याला दिसून येतोय. आणि त्यामुळे हा मंगळ तुम्हाला सांगतोय, की तुम्ही एक उत्तम व्यापारी होऊ शकता आणि उत्तम दर्जाचा पैसा तुम्हाला प्राप्त होऊ शकतो. कारण 2, 6, 10 आणि 11 हे भाव या मंगळाने ऑपरेट केलेले आहेत. त्याचप्रमाणे मंगळाचा चौथ्या स्टेजचा जो प्लॅनेट आहे तो आहे केतू. केतू आपल्याला चतुर्थ स्थान, पंचम स्थान आणि 11वं स्थान दाखवत आहे. चतुर्थ स्थान हे एखादी जागा घेऊन म्हणजे एखादं ऑफिस घेऊन किंवा घरामधून तुम्ही स्वतःच्या घरामधून तुम्ही एखादा व्यवसाय जर सुरू केला किंवा ऑफिस घेऊन एखादा व्यवसाय सुरू केला, तर तो तुम्हाला चांगली फळं मिळतील असं दाखवतोय. त्याचप्रमाणे पंचम स्थान हे आध्यात्मिक क्षेत्राचं स्थान आहे आणि म्हणून तुम्ही आध्यात्मिक क्षेत्रामध्ये जर कन्सल्टिंग करणार असाल, तर पंचम स्थान हे कन्सल्टिंग पण दाखवतं आणि म्हणून तुम्ही जर कन्सल्टिंग करणार असाल ज्योतिषशास्त्राची, तर तुम्हाला उत्तम प्रकारची फायदा होऊ शकतो, उत्तम प्रकारची फळं मिळू शकतात. शिवाय हा शनी ग्रह आपल्याला लाभस्थान सुद्धा या ठिकाणी दाखवतोय. केतूचा नक्षत्र स्वामी जो शनी आहे, तो शनी ग्रह आपल्याला 11वं स्थान या ठिकाणी दाखवतोय. म्हणून फोर स्टेप प्रमाणे जरी आपण विचार केला, तरी व्यवसायाच्या माध्यमातून आपल्याला चांगल्या प्रकारची फळं मिळतील असं आपल्याला दिसत आहे. आणि म्हणून मी असं म्हणेन, की या जातकाने व्यवसाय करायला हरकत नाही. बरोबर आहे? परंतु आपल्याला थोडासा अजून विचार करावा लागेल तो दशेचा. दशा काय सांगते ह्याचा सुद्धा विचार करणं गरजेचं आहे. तर आपण आता या सरांच्या कुंडलीमध्ये दशा काय सांगते याचा विचार करूया. गुरु ग्रहाची दशा 7 एप्रिल 2016 पासून 7 एप्रिल 2032 पर्यंत आपल्याला दिसून येते. गुरु ग्रहाची दशा. अंतर्दशा सध्या कोणाची सुरू आहे? तर आपण इथे बघू शकता. शनी ग्रह 7/12/2020 पर्यंत आपल्याला दिसून येतोय. आणि या जातकाने आपल्याला असं म्हटलेलं आहे, की सर लॉकडाऊन सुरू आहे आणि या लॉकडाऊनच्या काळामध्ये मला व्यवसाय करायला सुरुवात करायची आहे, जेणेकरून मला पुढे जाऊन व्यवसाय जो आहे तो स्वीकारता येईल. म्हणून त्याची सुरुवात आतापासून करायची आहे. तर आता मला दशा कशी आहे तर आपण बघतोय की 7/12/2020 पर्यंत शनी ग्रह आहे. गुरु महादशा आणि शनी अंतर्दशा आपल्याला दिसून येते. त्याचप्रमाणे
जर आपण पाहिलं तर राहूची 6/8/2020 पर्यंत राहूची विदशा दिसते आणि त्याच्यानंतर पुन्हा 6 ऑगस्ट नंतर पुन्हा गुरुची विदशा सुरू होणार आहे. ती 7 डिसेंबर 2020 पर्यंत आपल्याला दिसून येते. म्हणून गुरु, शनी आणि राहू किंवा गुरु यांचा विचार काय आहे ते आपण इथे बघून घेऊया. तर पुन्हा मी 4 स्टेप थिअरीमध्ये जातो. गुरुग्रह या ठिकाणी गुरुग्रह आपण बघतोय तर गुरुग्रह दशम स्थान आपल्याला सांगतोय, षष्ठ स्थान सांगतोय. त्यामुळे गुरुग्रह आपल्यासाठी व्यवसाय करण्यासाठी उत्तम दाखवतो. कारण तो लाभ पण दाखवतोय, षष्ठ पण दाखवतोय आणि दशम पण दाखवतोय. त्याचप्रमाणे ऑफिस घेऊन ऑकल्ट सायन्स मध्ये तुम्ही काम करावं असा गुरुग्रह सांगतोय. त्याचप्रमाणे शनिग्रह काय सांगतोय तर शनिग्रह सुद्धा लाभ स्थान तुमचं ऑपरेट करतोय, पंचम स्थान ऑपरेट करतोय, ऑकल्ट सायन्स साठी 8वं स्थान ऑपरेट करतोय. त्याचप्रमाणे 2, 7 आणि 11 हे भाव सुद्धा शनिग्रह ऑपरेट करतोय, जे व्यवसायासाठी उत्तम आहे. त्याचप्रमाणे राहू ग्रहाचा जर आपण विचार केला तर राहू सुद्धा आपल्याला दशम भावाची जोरदार फळं देताना दिसतोय. आपल्या कुंडलीमध्ये राहू ग्रह हा अशुभ ग्रह नाही, तर राहू ग्रह आपल्याला भरभरून देताना दिसतोय. म्हणून राहू ग्रह हा दशमाचा पलवान आहे. राहूचा नक्षत्र स्वामी जो चंद्र आहे, राहूचा राशी स्वामी जो चंद्र आहे, राहू कर्क राशीत आहे. तर कर्क राशीचा स्वामी चंद्र हा सुद्धा 7 आणि 10 हे व्यवसायाचे भाव आपल्याला दाखवत आहे. त्याचप्रमाणे नवम भाव राहूचा नक्षत्र स्वामी बुध दाखवत आहे. तर नवम स्थान हे आध्यात्मिकतेचं स्थान आहे आणि ऑकल्ट सायन्स साठी पण फार महत्वाचं स्थान आहे, कारण ते धर्म त्रिकोणातलं एक स्थान आहे. त्यामुळे बुध सुद्धा आपल्याला चांगला सपोर्ट करतोय. शनी सुद्धा 11, 4, 5 दाखवतोय आणि रवी सुद्धा 8 आणि 11 आपल्याला दाखवतोय. त्यामुळे आपल्या दशा या अतिशय उत्तम आहेत. जर आपल्याला व्यवसाय सुरू करायचा आहे तर या दरम्यान आपण व्यवसाय अतिशय चांगल्या प्रकारे सुरू करू शकता असं मला वाटतं. त्यामुळे बघा, तुम्हाला एकतर मी असं म्हणेन की तुम्ही जर युनिसेक्स पार्लर जर टाकायचा विचार करताय तर ते तुम्ही टाकू शकता. मात्र तुम्हाला तुमच्या कुटुंबातल्या एखाद्या व्यक्तीची मदत घ्यावी लागेल. तुमचे कुटुंबामध्ये राहणाऱ्या ज्या व्यक्ती आहेत, म्हणजे आई आहेत, वडील आहेत किंवा पत्नी आहे, त्यांचा सुद्धा तुम्ही थोडा सपोर्ट घेऊन चांगला व्यवसाय जो आहे तो करू शकता. आणि तुम्ही स्वतः जर तुम्हाला मेडिकल टाकायचं असेल तर तुम्हाला मी इथे दाखवलेच आहे की रवी या राहूवर आपली दृष्टी टाकत आहे 60 डिग्रीची. त्यामुळे रवी ग्रह हा मेडिकलचा कारक पण आहे, औषधांचा कारक पण आहे. म्हणून तुम्हाला जर औषधांच्या क्षेत्रामध्ये जर काम करायचं असेल तर तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे तर आयुर्वेदिक औषधं जी आहेत त्यांचा विचार करू शकता किंवा जेनरिक औषधं जी आहेत त्यांचा विचार तुम्ही करू शकता. तर जेनरिकच्या पण औषधांचा खर्च कमी असतो. मात्र ती जेनरिक औषधं लोक आज खूप चांगल्या प्रकारे समाजामध्ये स्वीकार करत चाललेले आहेत. त्यामुळे तिथे सुद्धा तुम्हाला उत्तम प्रकारचा फायदा मिळू शकतो. त्याचप्रमाणे मी म्हटलं की तुम्ही ज्योतिष आणि वास्तू या दोन्ही शास्त्रांचा अभ्यास केलेला आहे, तर एखादं ऑफिस घेऊन तुम्ही ज्योतिष आणि वास्तू याची कन्सल्टिंग सुद्धा सुरू करू शकता. आणि तुम्हाला काही काळजी करण्याची गरज नाही, कारण D10 चार्ट मध्ये तुमचा कर्मेश आहे तो धनस्थानामध्ये आहे. त्यामुळे तुम्हाला तुमच्या कुठल्याही व्यवसायामधून तुम्हाला रोजचं धन प्राप्त होणार आहे, रोजचं धन अर्जित होणार आहे. त्यामुळे तुम्हाला काही काळजी करण्याची गरज नाही की माझ्याकडे क्लायंट येतील का नाही येणार, माझा व्यवसाय कसा चालेल. सर्व काही तुम्ही व्यवस्थित मॅनेज करू शकता. तुमची कुंडली उत्तम प्रकारे दाखवत आहे. त्यामुळे आता तुम्ही तुमची कुंडली व्यवस्थित बघा. विद्यार्थ्यांनी सुद्धा या कुंडलीचा व्यवस्थित अभ्यास करा आणि काही इन्साइट मी दिलेले आहेत त्या इन्साइटचा विचार करा. त्याच्यावर तुमच्या प्रतिक्रिया येऊ द्या. काही प्रश्न असतील तर तुम्ही प्रश्न मला विचारा. तुमच्यासाठी अभ्यास परिपूर्ण व्हावा यासाठी ही कुंडली मी दाखवलेली आहे आणि यापुढे सुद्धा वर्ग कुंडल्यांचा अभ्यास मी आपल्याकडून करून घेणार आहे. वर्ग कुंडल्यांच्या अष्टक वर्गाचे काही इन्साइट आहेत ते इन्साइट पण आपल्याला देणार आहे. कारण तुम्ही किंवा तुमच्यापैकी काही लोकांनी मला असं म्हटलं की सर, आम्हाला थोडं पारंपरिकचा अभ्यास कसा करायचा त्याबद्दल आम्हाला थोडंसं ज्ञान द्या. तर माझ्या काही व्हिडिओज मध्ये मी तुम्हाला पारंपरिक प्रमाणे कुंडली कशी बघायची, केपी मध्ये कशी बघायची आणि निर्णयापर्यंत कसं यायचं हे मी तुम्हाला या माझ्या व्हिडिओज मधून तुम्हाला मी दाखवतोय. व्हिडिओ थोडे मोठे होतील, परंतु
तुमच्या अभ्यासाच्या दृष्टीने फार महत्वाचे असतील असं मी तुम्हाला सांगतो. आपण अभ्यास करावा हीच मी शुभेच्छा आपल्याला देतो आणि आपला अभ्यासाने आपण एक उत्तम ज्योतिषी व्हावं ही शुभेच्छा मी आपल्याला देतो आणि ही कुंडली मी याच ठिकाणी संपवतो. श्री कृष्णार्पणमस्तु. ओम शांती. ओम शांती. ओम शांती.